गणपती उत्सव निमित्ताने सर्व प्रकारची तयारी पोलीस यंत्रणा करून करण्यात आलेली आहे। त्याचे ब्रीफिंगचे पूर्वी एक आम्ही व्हिडिओ तयार केलेले आहे, ज्यामध्ये करण्यात आलेले उपाययोजनाचे विस्तृत तपशील त्यामध्ये आहे। ते आम्ही आज आता रिलीज करत आहे। त्याचे तयारी करण्यामध्ये श्री संदीप गिल साहेब आणि DCP ट्रॅफिक अमोल झेंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे। तर एक वेळा आपण प्रथम व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर गणपती उत्सवाबद्दल डिटेल ब्रीफिंग करू। भीड़ है क्या बेटा? अरे साउंड सर मैं लगवा के आता हूँ थोड़ा सा वॉल्यूम करता है सर, पता 1 मिनट में हो जाएगा सर, डाउनलोड नहीं किया। ओके। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे। पुणे शहरात हा उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो। गणेशोत्सवाचा हा काळ केवळ एक सण नसून आपल्यामधील श्रद्धा, आनंद आणि एकतेचं प्रतीक आहे। शहराच्या कानाकोपऱ्यातून उठणारा ढोल ताशांचा नाद, रस्त्यांवरील रांगोळ्यांचे रंग आणि भाविकांच्या डोळ्यातील अश्रूंमधून दिसणारी भक्तीची ज्योत हे सारं पाहून मन भरून गेलं। बापूच्या आगमनासोबत जाऊन संपूर्ण पुणे शहर एका कुटुंबासारखे एकत्र येईल। सारं दुःख विसरून आनंदाच्या लाटेत सामील होतं। 10 दिवसांच्या या उत्सवादरम्यान शहरभर शेकडो सार्वजनिक गणपती मंडळांमध्ये श्री गणेशाची स्थापना केली जाते। पण या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थापन आणि पादचारी रस्त्यांचे नियोजन हे एक मोठे आव्हान बनते। 3 मिनिटाची फायनल मला पाठवा, व्हॉट्सअप फॉर्मॅटमध्ये आहे, पाठवा मला। यावर्षी पुणे पोलिसांनी गणेशोत्सव दरम्यान केलेल्या नियोजनाचा आढावा आता आपण घेऊया, जेणेकरून सर्व नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायी उत्सव साजरा करता येईल। दिनांक 4 सप्टेंबर 2024 पासून ते गणपती विसर्जनापर्यंत पुणे शहराचे मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, जयंत महाराज रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुंठेकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, कबीर रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड आणि सिंहगड रोड या रोडवर जवळपास माल वाहतुकीस रस्ते बंद करण्यात येणार आहे। तसेच भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यावर सदर रस्त्याची साधारण वाहतूक काही भागांमध्ये काही वेळासाठी पर्यायी रस्त्यांनी वळवण्यात येईल। पुणे महानगरपालिकेकडून अथवा कुंभार वेसकडून शहराच्या पूर्व भागात जाण्यासाठी गाडगे पुतळा ते जिजामाता चौक तसेच गणेश रोड ते महाराणा प्रताप रोड अशी वाहतूक सुरू राहील। तर भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यास हा रस्ता काही वेळासाठी गाडगे पुतळ्याजवळ बंद केला जाईल। मग ही वाहतूक गाडगे पुतळा ते कुंभार वेस मार्गे पवळे चौक तसेच सातुकी चौक पासून महाराणा प्रताप रोड अशी सुरू राहील। गाडगे पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज रोड हा पादचाऱ्यांसाठी एकेरी मार्ग सुरू आहे। बाजीराव रोड हा शिवाजी चौक ते पुणे मनपा जनतेसाठी एकेरी वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे। परंतु भाविकांची गर्दी जास्त प्रमाणात वाढल्यानंतर काही वेळासाठी सर्व रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल। हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे, पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता प्रति हाऊस व फुटका बुरुज या ठिकाणी बंद केला जाईल। हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला आहे। आत्तापर्यंत चौक ते हुतात्मा चौक व पुढे मोठी चौक हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे, पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता आप्पापर्यंत चौक व मोठी चौक या ठिकाणी बंद केला जाईल।
हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला आहे. सोने मारुती चौक ते बेलबाग चौक व सेवा सदन चौक ते बेलबाग चौक हे रस्ते भाविकांना फक्त चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने सुरू राहतील. पण भाविकांची गर्दी वाढल्यास किंजळे चौक ते बेलबाग चौक हा रस्ता काही वेळासाठी एकेरी करण्यात येईल. शनिवार चौक ते मंडई व पुढे रामेश्वर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. पण भाविकांची गर्दी वाढल्यास हा रस्ता शनिवार चौक व रामेश्वर चौक या ठिकाणी बंद केला जाईल. हा मार्ग भाविकांना चालत जाण्यासाठी दोन्ही बाजूने खुला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये वाहनांनी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. डेक्कन भागात जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड, मराठवाडा कॉलेज बीएमसीसी रोड, फर्ग्युसन कॉलेज एफसी रोड, लॉ कॉलेज समोर, आबासाहेब कडवाणी कॉलेज कर्वे रोड, भीमाबाई कडवाणी हायस्कूल कर्वे रोड, महिला सेवा मंडळ संजीवनी हॉस्पिटल समोर, हवानवाडा नारायणपेठ, हरिभाऊ साने नारायणपेठ आणि रमणबाग शाळा शनिवार पेठ या ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूर्व विद्यापीठ गणेश खिंड रोड व जुन्या मुंबई रोडने येणाऱ्या भाविकांनी संचली चौकातून गुरु बर्वे चौकातून डावीकडे वळ, मधवा चौकातून उजवीकडे वळ, खुले चौकातून जयंतराव टिळक पुलावरून जाऊन नवपदरात आपले वाहन पार्क करू शकतात. परंतु पूरस्थितीचा अंदाज घेऊन यामध्ये काही बदल करण्यात येतील. शास्त्री रोड व कर्वे रोडने येणारे भाविक यांनी अक्कलकोटी चौकातून केळकर रोडने अंदाजे 250 मीटर पुढे जाऊन डावीकडे वळून नवपदरात आपले वाहन पार्क करू शकतात. परंतु पूरस्थितीचा अंदाज घेऊन यामध्ये काही बदल करण्यात येतील. गोलघर मैदान ते जेटी चौकाकडे व काकडे चौकातून जेटी चौकाकडे येणारे तसेच सिंहगड रोडने येणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीएम मैदान, बाजीराव रोड, एसपी कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, हर्षवर्धन हॉस्पिटल सावरकर चौक आणि पाटील प्लाझा या ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सीएमपी मैदान, राणेश्वर, काँग्रेस हाऊस रोड, शिवाजी आखाडा वाहनतळ, गोपटे प्रशाला, किती मिनटं आस्ते प्रशाला, पेशवी पार्क, 8 और बढ़ जाएगा. सब इंक्लूड किया, बाकी कुछ नहीं छोड़ा. उसमें इम्प्रूवमेंट के अलग से विचार किए हैं. पार्किंग का अलग किया, सुरक्षा का अलग. भाविकांनी या जागांव्यतिरिक्त इतर कुठेही आपले वाहन पार्क करू नये. आपणास काही अडचण आल्यास अथवा काही समस्या जाणवल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करता यावा याकरता 22 ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आली आहे. कैलासवासी काका गायडे पुतळा, जिजामाता चौक, फडके चौक चौक, बुधवार चौक, रामेश्वर चौक, सोने मारुती चौक, मंडई चौक, शनिवार चौक, अप्पा बळवंत चौक, सेवा सदन चौक, कसबा पेठ पोलीस चौकी, शुक्रवार पेठ पोलीस चौकी, रविवार पेठ पोलीस चौकी, पेलोपेठ पोलीस चौकी, फाळगेट पोलीस चौकी, गणेश पेठ पोलीस चौकी, नारायणपेठ पोलीस चौकी, बीएसएनएल ऑफिस बाजीराव रोड, शनिवार पेठ पोलीस चौकी, अर्कड ऑफिस पोलीस चौकी, एबी कॅम्प चौक आणि इनामदार चौक या ठिकाणी ही सर्व पोलीस मदत केंद्र आहेत. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तसेच चौकात व पोलीस केंद्रावर दर्शवण्यात आलेल्या QR कोडनुसार व्हॉट्सअपद्वारे आपल्या समस्या मांडू शकता. मी आमचे तर्फे व पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपले आम्हाला नेहमी सहकार्य मिळत असते. यावर्षी पण तशाच प्रकारचे सहकार्य आम्हाला मिळते याची मला पूर्ण विश्वास आहे. यावर्षी आम्ही या परिसरात गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्राची स्थापना करत आहे. यामध्ये महिला सुरक्षता हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे. त्याचबरोबर ड्रग फ्री पुणे व महिला सुरक्षासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून आम्ही आणि आपण मिळून शहरामध्ये या दोन्ही विषयावर परिणामकारक सुधारणा करण्यात आम्हाला यश मिळेल. पुणे शहर पोलीस दलांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला पुणे सारखे शहरात जिथे गणेश उत्सवाची जुनी परंपरा आहे तिथे आम्हाला बंदोबस्त करण्याची संधी मिळालेली आहे आणि आम्ही आणि आपण मिळून नक्कीच यावर्षी आणखी उत्साहात ही सर्व सण आम्ही साजरा करू. एकदा परत आपल्या सर्वांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्हिडिओमध्ये
जे काही वाहतुकीची अरेंजमेंट्स करण्यात आलेली आहे, कोणकोणते रस्तेवर ट्रॅफिक रेग्युलेटेड राहतील किंवा पेडेस्ट्रियनसाठी खुला राहतील याचे विस्तृत तपशील देण्यात आलेली आहे. ही जरी 8 मिनिटाची व्हिडिओ असतील तरी छोटे छोटे क्लिप्स पण ट्रॅफिक रेग्युलेशनबद्दल तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पोलीस मदत केंद्र कुठे कुठे स्थापना करण्यात आलेली आहे याचे पण तपशील यामध्ये आहे. पोलीस मदत केंद्रचे विशेष करून यामध्ये बंदोबस्तासाठी स्टाफ, क्राईम ब्रांचची डेडिकेटेड स्टाफ, जे महिला सोबतची काही इन्सिडेंट्स किंवा मंगलसूत्र चोरी किंवा मोबाईल चोरी अशा प्रकारचे घटना प्रतिबंध करण्यासाठी किंवा इमिजिएटली त्यावर ॲक्शन घेण्यासाठी तिथे कार्यरत राहणार आहे. स्पेशल ब्रांचचे पण आणि ट्रॅफिकचे पण लोक तिथे रिझर्वमध्ये राहणार आहे. हे मदत केंद्र अत्यंत ॲक्टिव्ह या काळात राहणार आहे, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण चे समोर जावा लागणार नाही. आता व्हॉट्सॲप डेडिकेटेड नंबर, QR कोड बेस्ड रिपोर्टिंगची पण सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे काही इश्यूज लोकांना अडचण किंवा काही सजेशन्स असतील ते त्या नंबरचे वापर करून त्यावर देऊ शकते. महिला, मुली आणि इतर मिसिंगचे इश्यूजला आम्ही प्राधान्य देणार आहे. त्याच्यासाठी पण मदत केंद्र पूर्णपणे कार्यरत राहणार आहे. एकंदरीत गणेश उत्सवचे काळात अंदाजन 6.5 ते 7 हजार अधिकारी कर्मचारी पूर्ण शहरात बंदोबस्तामध्ये राहणार आहे. याचे व्यतिरिक्त विसर्जनसाठी आणखी मनुष्यबळ आम्ही एक्स्ट्रा पण डिप्लॉय करणार आहे. कोणत्याही प्रकारची अपवादात्मक स्थिती होऊ नये यासाठी QRTची टीम्स डिप्लॉय करण्यात आलेली आहे. तसेच अँटी सॅबोटॅज टीम्स आणि मेटल डिटेक्टर्स याचे पण वापर या गणेश उत्सवचे काळात आम्ही करणार आहे. लेझर लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि जे मागचे काळात जे काही फेस्टिवल्स होते जिथे लेझर लाईट्सची 20 गुन्हे शहरात दाखल करण्यात आली होती, त्याचे लेझर बॉक्सेस जप्तीचे पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून या काळात लेझर लाईट्सचे, ज्याच्यामुळे मागचे काळात काही काही घटना घडला होता ते होऊ नये यासाठी पोलीस दल कार्यरत प्रयत्नशील राहणार आहे. वेगवेगळे ट्रॅफिकचे आणि वेगवेगळे इतर रेग्युलेटरी नोटिफिकेशन्स पण जारी करण्यात आलेली आहे, ज्याचे तपशील आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे. पोलीस दलांनी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांसोबत, गणेश भक्तांसोबत मीटिंग्स वेगवेगळे स्तरावर झालेली आहे आणि अत्यंत चांगला समन्वयाने ही पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गणपती उत्सव काळात कोणताही अडचण, कोणताही आपत्तीजनक घटना घडणार नाही आणि काही अपवादात्मक परिस्थिती काही घडला तर त्याबद्दल पोलीस दल कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था किंवा कॉम्युनल हार्मनीवर विपरीत परिणाम होऊ शकते याचेवर पण प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दलनी सोशल मीडियावर ॲक्टिव्हरित्याने पेट्रोलिंग करत आहे आणि जे काही आपत्तीजनक पोस्ट जरी दिसला तर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल. एकंदरीत गणपती उत्सव साठी पोलीस दल सर्व प्रकारची नियोजन केलेली आहे आणि विशेष करून जे झोन 1 एरियामध्ये फरासखाना आणि विश्राम बाग आणि त्या परिसरात जे मोठ्या प्रमाणात 10 दिवसाची गर्दी असते, त्या गर्दीमध्ये पण भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी ॲडिशनल CP वेस्ट रिजन आणि DCP श्री संदीप गिल यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत ॲक्टिव्हरित्याने तिथे पोलिसिंग एफर्ट्स समन्वयनी मंडळांसोबत समन्वयनी सुरू आहे. ही गणपती उत्सवबद्दलची माहिती होती. याबद्दल प्रश्न जरी असतील तर एक जे क्राईमचे विषय आम्ही थोडक्यात ब्रीफिंग करून टाकू, त्याच्यानंतर एकच वेळी आम्ही सर्व क्वेश्चन्स आपले घेऊ. क्राईमचे विषयावर मागचे आठवड्यात काही गंभीर घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणा पूर्णपणे संवेदनशील आहे. स्टॅटिस्टिकली जर बघितले तर या वर्षी, मागचे वर्षी आणि मागचे पूर्वीचे काळात कंपॅरेटिव्ह रीत्याने पण
स्टॅटिस्टिकली कोणत्याही प्रकारची घटनामध्ये काही वाढ झालेली नाही. तरी पण जे परवा काही दिवसापूर्वीचे जे एक इन्सिडेंट झालेली आहे, ज्यामध्ये खरं ते इमिजिएट कॉज काही फॅमिली डिस्प्यूट वरून अशा प्रकारचे फायरिंगचे इन्सिडेंट घडलेली आहे, याबद्दल पोलीस अत्यंत कडक रीत्याने कारवाई आतापर्यंत केलेली आहे. आणि शहरात इतर जर कोणताही गँग्स जर ॲक्टिवेट झालेली असतील तर त्याचेबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. पोलिसांनी त्याचे इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट्स आणखी जोरात सतर्क केलेली आहे आणि सर्व गँग्सची आणि सर्व अशा प्रकारचे गुन्हेगारांची आणि अशा प्रकारचे टोलीवर अत्यंत बारीक नजर पोलिसांची आहे. पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे. जे काही कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. आणि जशा म्हणते कोणाला जर अशा वाटत असतील की पोलीसची कारवाई कमी आहे तर त्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिलेली आहे की ईट का जवाब पत्थर से देने की क्षमता पोलीस दलाला आहे आणि तशाच प्रकारची भूमिका पोलीस दलांकडून पुढच्या काळात घेणार आहे. जर कोणाचे मनात पोलीस पुणे शहरचे कायदा सुव्यवस्थाबद्दल प्रश्न मनात उपस्थित झाली असतील, आम्ही पोलीस दलांच्या वतीने सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की जरी हे 2-3 घटना संवेदनशील जरी घडले असतील, पोलीस अत्यंत कडक रीत्याने पुढच्या काळात पाऊल उचलून अशा प्रकारचे गुन्हेगारीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची नवीन योजना पोलीस दलांकडून सुरू करण्यात आलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात आपल्या त्याचे परिणाम शहरात दिसतील. या प्रकरणात जे झालेली आहे यामध्ये जे कलम लावण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्याला ऑलरेडी जाणकारी आहे. त्याचे व्यतिरिक्त जे नवीन कायद्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राईम सेक्शन 111 BNS चे आहे ते अप्लाय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्या नवीन BNS मध्ये जे 111 मध्ये हार्बरिंग ऑफेंडर बद्दलची कलम आहे त्याचे पण ऍप्लिकेशन या केसमध्ये करण्यात आलेली आहे. आरोपींनी ही घटना केल्यानंतर ज्यांचे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांची संबंध किंवा लिंक आलेली आहे त्यांना सर्वांना आरोपी करण्याची मोहीम पण सुरू करण्यात आलेली आहे. आणि या जरी यामध्ये फॅमिली मेंबर्स जे मेन क्रिमिनल कॉन्स्पिरेटर्स आहे त्याचे बरोबर जे काही क्रिमिनल एलिमेंट्सची त्यांनी जे सहभाग घेतलेली आहे पूर्ण टोळीला या केसमध्ये आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत कडक कारवाई यामध्ये करण्यात येत आहे. MCOC ऍक्ट अंतर्गत पण या केसमध्ये ऍप्लिकेशन बद्दलची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. लवकरात या केसमध्ये MCOC पण अप्लाय होतील. क्राईम बद्दल एक नवीन विषय जे काही ठिकाणी दिसून आलेली आहे की काही IT क्षेत्राचे इंडस्ट्रीज असतील किंवा इतर इंडस्ट्रीज असतील तिथे काही लोकांचे काही त्या भागात राहणारे किंवा वास्तव्य असलेले लोकांकडून इंडस्ट्रीजला हाऊसकीपिंगची टेंडर किंवा ट्रान्सपोर्टची टेंडर घेण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव तंत्राचे वापर दिसून आलेली आहे. या विषयावर काल एक गुन्हा चंदननगरला एक्स्टॉर्शनची दाखल पण करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे इंडस्ट्रीज सोबत कोणी जर तिथे काही त्याचे दमबाजी करण्याची कोणी प्रयत्न केला अत्यंत कडक ऑर्गनाइज्ड क्राईम चे सेक्शन्सवर अशा प्रकारचे लोकांविरुद्ध पण कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकंदरीत गणेश उत्सव काळात अत्यंत शांततेत हे पूर्ण उत्सव साजरा होतील यासाठी पूर्ण शहर पोलीस दल सुसज्ज आहे, तयार आहे. त्याचबरोबर आता या काळात जे मागचे 2-4-5 दिवसात जे घडलेले गुन्हा आहे त्याचे पूर्ण आढावा घेऊन आणखी काय पाऊल उचलणे गरजेचे आहे त्याबद्दल पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे. आणि पुणे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णपणे दल सुसज्ज आहे. काही प्रकरणात पुणे शहर पोलीस दलाला मागच्या काळात पण काही एक घटना जसे पोर्श केसची घटना घडली होती त्यावर
काही लोकांनी पोलिसांचे कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. ते पोलिसांनी त्यावेळी घेतलेली कारवाई आज सिद्ध करत आहे की पुणे शहर पोलीस दल अशा प्रकारचे घटनाला पूर्णपणे हाताळण्यासाठी सुसज्ज आहे, केपेबल आहे आणि तयार आहे. त्यावेळी जे कारवाई झाली, आज 3.5 महिना होऊन सुद्धा या आरोपीला बेल मिळालेली नाही. त्या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. एकंदरीत शहरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि यामध्ये नक्कीच कोणताही प्रकारचे ठेस या गोष्टीवर पुणे शहरला पोहोचतील हे होऊ देणार नाही, यासाठी पुणे शहर पोलीस दल सुसज्ज आहे. धन्यवाद. वी कॅन टेक क्वेश्चन्स नाउ. ते प्रश्नाचे उत्तर आता आम्ही देऊ शकतो. सोमनाथ गायकवाडवर पोलीस दल मर्डर झाला आहे की कौटुंबिकवादातून, कारण दोन्ही अँगल आहेत. बरोबर आहे. जसं आम्ही सांगितले, आता तपास सुरू आहे, परंतु जे इमिजिएट कॉज आहे, ते जे इमिजिएट कॉन्स्पिरसी घडलेली आहे ते फॅमिली मेंबर्सनी, नातेवाईकांनी केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी गँग्स, क्रिमिनल एलिमेंट्सची मदत घेऊन ज्यांचे या विक्टिम फॅमिली सोबत पूर्वी जुनी काही वाद होती त्यांचे वापर करून ही गुन्ह्याला इल्जाम देण्यात आलेली आहे आणि हे दोन्ही ग्रुपला पोलिसांनी अटक केलेली आहे. आखाडे कोणाचा काही संबंध आहे काय? आखाडे कोणाचा यामध्ये कोणताही गुन्ह्याचे यामध्ये संबंध नाही आहे प्रत्यक्ष, परंतु जे क्रिमिनल एलिमेंट्सचे वापर या गुन्ह्यामध्ये एक्झिक्युशनसाठी करण्यात आलेली आहे, त्या आरोपी पूर्वी काळात या विक्टिम फॅमिली सोबत वादमध्ये होते आणि डिस्प्यूट झाली होती, ज्याचे वापर, ज्याचे फायदा कौटुंबिक वादामध्ये जे ग्रुप होती त्यांनी घेऊन या गुन्हा करून घेतलेली आहे. सर, या गुन्ह्याची 1.5 महिना तयारी करण्यात होती. 4 ते 5 पिस्टल एंट्रीमधून आणले होते, त्या संदर्भात काय जप्त केली? यामध्ये वेपन्स जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जे वेपन्स यूज झाला होता, प्रत्यक्ष हे वेपन्स 1 ते 1.5 वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशवरून आणली होती अशा प्रकारचे तपासात दिसून आलेली आहे. कुठून आणली होती त्याबद्दलची पण तपास करण्यात येत आहे आणि त्यांना पण आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात येईल. आरोपी विरुद्ध जशा मी सांगितले त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. ऑब्व्हियसली कायद्याचे तरतुदी अनुषंगाने कायद्याची सर्व प्रकारचे तरतुदीचे वापर करून अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पूर्णपणे एक नियोजन केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या काळात दिसतील. हडपसरमधील जो निहाल सिंग आहे, त्यांनी हल्ला केला एपीएस सरांवरती, ते सगळे इलिगल सगळे घरं आहेत त्या मंडळींची, ते सगळे त्यांच्यावर कारवाई होणार. मी सांगितले आपल्याला, ईंट का जवाब पत्थर से देंगे, लेकिन कायदे के तरतूद में ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करके देंगे. जे कोणी अशा प्रकारचे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सामील आहे त्यांना आवश्यक त्यांच्यावर पोलिसिंग करण्यात येईल, एवढेच आता मी सांगू शकतो. ज्या प्रकारे जे रिसेंटली क्राईम झालंय त्याच्यात कोयत्याचा वापर होतोय, तुम्हाला नाही वाटतं की कोयत्याला बॅन करायची गरज आहे आता शहरात पूर्णपणे जनरल बॅन शक्य नाही है, परंतु अशा प्रकारचे जे सप्लाई चेन आहे, जे इलिगल जे क्रिमिनल एलिमेंट्सकडे सप्लाई होत आहे त्यांना कशा प्रकारचे आळा घालायचे त्याचे पण कारवाई सुरू आहे. प्रकरणामध्ये संजीवनीनं नेमकं काय सहभाग आहे, गणेश यांचा काय नेमका सहभाग आहे? 15 जानेवारीची नेमकी कुणी केली, म्हणजे बहिणीनं माहिती दिली का 15 तिथं आलेला की काय, नेमका संबंध काय त्यांचा यात? आता तपास 3 ते 4 दिवसापासून सुरू आहे. आत्ताच आरोपी कस्टडीमध्ये आहे. सगळी गोष्टी आत्ता डिस्क्लोज करणे इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही, परंतु मी रिपीट करतो, यामध्ये जे फॅमिली मेंबर्स, जे रिलेटिव्स आहे, त्या रिलेटिव्सची यांचे डिसीज सोबत झालेले वादामुळे
त्यांनी पूर्वीचे क्रिमिनल एलिमेंट ज्यांची या फॅमिलीसोबत डिस्प्यूट होती, विक्टिम फॅमिलीसोबत डिस्प्यूट होती, त्याचे वापर करून ऍक्टिव्ह क्रिमिनल कॉन्स्पिरसी रचून ही घटनाला इल्जाम देण्यात आलेले आहे. आरोपी यांना तुम्ही कसं बघता आणि त्या संदर्भात सॉरी 3 बालक CCL आहे कॉम्प्लेक्स चाइल्ड कॉम्प्लेक्स ते 3 जे चिल्ड्रन इन कन्फ्लिक्ट विथ लॉ आहे त्यांना ॲडल्ट ट्रीट करण्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन कोर्टाला जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे मूव्ह करत आहे. कारण 302 मर्डर विथ 111 ऑफ दी BNS हे हीनस क्राईम मध्ये आहे आणि त्यांना ॲडल्ट ट्रीट करायसाठी प्रोसिजर ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. सर आरोपींना आळ घालण्यासाठी मुख्याचे असे गुन्हे टाकलेले आहेत, पण 3 महिने किंवा 4 महिन्यानंतर त्यांचं जामीन होऊन पुन्हा त्या गुन्हे करण्याचा सुरू होतात. अशा प्रकारचे एकूण 700 आरोपीची यादी तयार करण्यात आलेली आहे, जे मागचे 5 वर्षात MCOC ॲक्टमध्ये बेलवर आहे. MPDA अंतर्गत झालेली कारवाईनंतर बाहेर बेलवर आलेली आहे आणि 302 मध्ये त्यांना मर्डरचे केसमध्ये त्यांना बेल मिळालेली आहे. अशा एकंदरीत 756 असे आरोपीची शहराची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर टार्गेटेड ऍक्शन आपल्याला पुढच्या काळात दिसते. सर आपल्या काळात किती मोका झाले आतापर्यंत? 29 मोका आतापर्यंत यावर्षी झालेली आहे आणि अंदाजन 40 MPDA अंतर्गत डिटेन्शन झालेली आहे. सर आपल्या शहरामध्ये कोयत्यावरती काही निर्बंध आहेत आधीपासूनच आहेत की त्याची लांबी वगैरे असावी. दुसरीकडे आपल्या अँटी ड्रग साठीचं एक कॅम्पेन पण सगळीकडे सुरू आहे, पण जे काही गेल्या काही घटनांमध्ये की कोयते बाहेरून येत आहेत, तर याबद्दल काय? आणि जे काही आता गुन्हे घडले म्हणजे हडपसरचा असेल तर ते नशा जी आहे तर बरोबरच व्हाईटनर असेल आणि इतरही अनेक असे काही प्रकार आहेत, तर ड्रग अजूनही उपलब्ध होईल. बरोबर आहे. हे विषयावर कोयताबद्दल मी ऑलरेडी सांगितले की त्याचे सप्लाय चेन जे क्रिमिनल्स पर्यंत पोहोचत आहे त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी आमची नियोजन सुरू करण्यात आलेली आहे. गांजा विषयी ड्रग्समध्ये बेसिकली 2 मुख्य डायमेन्शन्स शहरात दिसून आलेली आहे. यामध्ये एक आहे MD, ज्याच्यावर मागच्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. दुसरा आहे गांजा, ज्याच्याबद्दल आता कालपासून विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अँटी नार्कोटिक सेलचे व्यतिरिक्त आता 2 आणखी पथक क्राईम ब्रांचमध्ये तयार करण्यात आलेली आहे, जे झोपडपट्टी भागात गांजाचे विरुद्ध मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे आणि DB स्क्वॉड्स आणि पोलीस स्टेशनचे पथक पण एक गांजाचे विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही गांजाबद्दल आता या विषयावर आम्ही जोरात कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सर गणेशोत्सवात बरेचसे मागच्या वर्षी पण 2000 मोबाईल साधारण गेले होते पुण्यातनं. दरवर्षी आपली पथकं असतात, पण नंतर त्याचा फॉलोअप काय होतो? या वर्षी आता ऑलरेडी या विषयावर डिटेल चर्चा आमच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली आहे. आज आणि उद्याच मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई आपल्याला मोबाईल चोर बद्दलचे दिसतील. सर्व या परिसरात लॉजेस जिथे अशा प्रकारचे टोल्या बाहेर येऊन थांबत होत असल्याचे मागचे वर्षी आणि मागचे काळात निष्पन्न झालेले होते, त्या लॉजेसवर आमचे बारीक लक्ष आहे. अशा प्रकारचे टोलीला कोणीही लॉजेसमध्ये वास्तव्य होऊ देऊ नये अशा प्रकारची सूचना सर्व लॉजेस ला देण्यात आलेली आहे. आमची बारीक नजर आहे आणि फर्स्ट 2 दिवसच इतके जोरात कारवाई करण्यात येईल की आम्हाला विश्वास आहे की त्याचे पुढचे काळात आपल्याला मोबाईल चोर या परिसरात फिरकणार नाही, यासाठी आम्ही तयारीत आहे. हा एक सेकंड. Sir, you have said that zone 1 area is attracting heavy crowd of devotees for last 10 during the festival. So, is there any special arrangement or arrangement security? Yeah, that's what I said. We have made out 22 Madad Kendras in and around the Zone 1 area and special arrangements for crowd control, traffic management, anti-terror efforts. All have been very, very elaborately made in and around Faraz Khana and Vishram Bagh
areas, parts of Khadak, etc. A special detention center is being set up at Lashkar police station. जे कोणी मदत केंद्रामध्ये अशा प्रकारचे भोरट्या चोर किंवा आपत्तीजनक कृत्य करणारे लोक दिसतील त्यांना आम्ही लष्कर पोलीस स्टेशनला आणून तिथे आमची तपास पथक पुढचे कारवाई लष्कर पोलीस स्टेशनला सेंट्रलाइज करून ते कारवाई करते. जे काही ईव्ह टीजर्स किंवा महिलांसोबत आपत्तीजनक कृत्य करणारे लोक होतील त्यांना पण पोलीस मदत केंद्राला प्रथम ठेवून नंतर लष्कर पोलीस स्टेशनला आणून तिथले नंतरची जी काही कारवाई गरजेचे आहे ती करण्यात येईल. काही कारवाई जे करणार आहे त्याचे काही पेपर्सनी पूर्वी छापलेले पण आहे. तशा प्रकारचे यांना म्हणजे शेमिंग आणि लीगल ऍक्शन योग्य कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अशा प्रकारचे लोकांविरुद्ध करणार आहे. दारू के दुकान के बारे में 7th, 17th और 18th टिल जो प्रोसेशन खत्म होता है तोपर्यंत ड्राई डे करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर फरासखाना, विश्रामबाग आणि खडकचे हद्दीत 10 दिवसाची ड्राय डे साठी प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे. त्याबद्दल संबंधित विभागासोबत आमची चर्चा सुरू आहे. त्या परिसराचे गणपती मंडळांची तिथे होणारे गर्दीचे लक्षात ठेवून त्यांची विनंती होती. अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट्स बंद करण्याबद्दल निर्णय संबंधित डिपार्टमेंट घेते. तरी पण बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट कलम 142(2) मध्ये पोलिसला हे अधिकार आहे की काही दारूचे एस्टॅब्लिशमेंट्समुळे कायदा व सुव्यवस्थावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास तिथे पोलीस अधिकारी जे राहतात त्यांना ते दुकान बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार प्राप्त आहे. त्या अधिकाराचे वापर पण प्रभारी अधिकारी यांनी करावी अशी सूचना देण्यात आलेली आहे, ऑब्व्हियसली आवश्यकतेनुसार. सर अर्बन गार्डन पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला IPS भाग्यश्री नवटके, तो सीबीआय कडे गेलाय का आपण? प्लीज त्या केस बद्दल नो कमेंट्स, ते योग्य वेळी आपल्याला कळवण्यात येईल. काय पोर्श केसमध्ये? पोर्शे केसमध्ये मी ऑलरेडी वारंवार सांगितलेले आहे, ज्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याबाबतचे दिसून आला किंवा संबंध असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली किंवा त्याबद्दलचे काही लोकांनी आक्षेप घेतली, अशा सर्व प्रकारचे लोकांचे चौकशी करण्यात आलेली आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह चार्जशीट केस कोर्टमध्ये दाखल करण्यात आलेली आहे. काही आरोपी फर्स्ट चार्जशीट नंतर डिस्क्लोज झालेली आहे, त्यांना पण काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे. काही लोकांचे अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दारूच्या दुकानांबाबत अजून काही क्लिअर नाहीये, म्हणजे की 10 दिवसांसाठी कुठले म्हणजे प्रस्ताव कुठल्या भागातला आहे, संपूर्ण शहरामध्ये काय परिस्थिती? पूर्ण शहरात 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरात ड्राय डे आहे. आम्ही 3 दिवस आहे. फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या 3 पोलीस स्टेशन हद्दीतचे दारू दुकान 10 दिवस 7 ते 18 तारीख पर्यंत बंद करण्याची प्रस्ताव पाठवण्यात आलेली आहे. ते सध्या संबंधित विभागाकडून विचाराधीन आहे. गणपतीच्या अनुषंगाने एक 2-2.5 महिन्याचं प्रिपरेशन असतं आणि त्या संदर्भात फरासखाना आणि विश्रामबाग म्हणजे इकडचे डीसीपी त्याचा मोठा रोल असतो. आता काल अशी न्यूज आली की गिलसाहेबांचं ट्रान्सफर झालंय. बरोबर आहे. ते डीसीपी संदीप गिल साहेब खरं त्या परिसरात अत्यंत चांगला काम केलेले आहे. त्यांना अत्यंत चांगली जाणकारी त्या भागाची आहे. त्यांचे एक अत्यंत चांगली समन्वय त्या भागाचे गणपती मंडळांसोबत आहे. परंतु बदली एक सरकारी नोकरीमध्ये क्रम प्राप्त आहे. तरी पण ते गणपती कालात बंदोबस्त इथेच करतील, अशा प्रकारचे करतील किंवा नाही त्याबद्दल शासनाकडून योग्य निर्णय घेण्यात येईल.
नियोजन सगळं त्यांनी केलेलं आहे. नवीन डिसिप्लिन येणार. आपण नियोजन केलं आहे, पण तुमची लोकांकडून काय अपेक्षा आहे, त्यांना काय अपील करतील तुमच्याकडून ते आमच्या बाजूने? हो, आम्ही जशा व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे, गणपती मंडळांसोबत, गणेश भक्तांसोबत आमची वैयक्तिक आणि आमचे अधिकाऱ्यांसोबत भरपूर बैठक झालेली आहे. अत्यंत चांगली समन्वय गणेश भक्तांसोबत आहे. त्यांना कोणताही प्रकारची या उत्सवामध्ये अडचण येणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यांना महिला सुरक्षा आणि ड्रग फ्री पुणे याबद्दल मोठ्या प्रमाणात अवेअरनेस कॅम्पेन घ्यावी अशी आम्ही त्यांना आवाहन केलेली आहे आणि त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेली आहे. त्यांनी गणेश भक्त जे दर्शनासाठी येत आहे त्यांना अडचण येणार नाही, त्यांचे सोयी सुविधासाठी आवश्यक उपाययोजना राहतील अशा प्रकारचे गणेश मंडळांनी पण चांगली व्यवस्था केलेली आहे. सर्व प्रकारचे जे मोठे प्रमाणात भाविक जे गणेश या काळात शहरात रस्त्यावर उतरतात त्यांचे सोयी सुविधासाठी दल पूर्णपणे सुसज्ज आहे. आपल्याला जे काही अडचण असतील आपण आम्हाला संपर्क करू शकते. पार्किंग आणि ट्रॅफिक नियमाचे कृपया करून त्यांनी पालन करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची कंजेशन्स अवॉइड करता येईल आणि पोलीस दलावर विश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारची अडचण आहे आम्हाला संपर्क करा, आम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचून आपले अडचणचे निराकरण करू अशा प्रकारचे आम्ही आश्वासन देतो. सर, सोशल मीडिया वापरल्या संदर्भात आपण मागच्या वेळेस इशारा दिला होता, पण पुन्हा एकदा पुण्यातले गुंड सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले. काही जण पुण्याचे मालक म्हणून काही लोकांना काही अशा प्रकारचे सोशल मीडिया पोस्ट 1, 2, 3 दिवसात परत आम्हाला दिसून आले. त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक आपल्याला लवकरात लवकर दिसते. सर, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं म्हणून तुम्ही सांगणं टाळलं. त्या कोर्सेबद्दल तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं म्हणाला, पण स्पेसिफिक टिंगरेंचं जेव्हा नाव विचारतो त्यापासून तुम्ही असं उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणामध्ये मी आपल्याला सर्वांचे नाव घेणे आमचेला योग्य आणि संयुक्तिक नाही. प्रत्यक्षमध्ये टिंगरेंचा समावेश होता की नव्हता? होता. Sorry. 111 is a new section which has been included in the newly legislated act, the BNS, which came into effect from the 1st of July. It basically contains provisions for criminality against organized criminal gangs. This was already, though it was already a part of the Maharashtra Control of Organized Crime Act, but it was not a part of the earlier IPC. It has found mention in the newly enacted BNS, and we are applying the provisions of this organized crime section, where organized crime and continued unlawful activity is elaborately defined into it, and we have applied those sections in this present offense. सर, गणेशोत्सवाबद्दल की बहुतांश मंडळ चांगलं सहकार्य करतात आणि मंडळ विसर्जन मिरवणूक देखील लवकर सुरू करतात. मात्र काही असं होतं की बऱ्याचदा काही जणांमुळे ती लांबते, आवाजाचा पण इश्यू होतो. तुम्ही याच्यामध्ये नियम तर दिलेत, फॉलो कसे करू नये? 99% लोक समाजाचे सर्व घटक मध्ये चांगले आणि कायद्याचे पालन करणारे असते. 1% लोक सर्व स्टेक होल्डर्स मध्ये काही अडचणचे किचकट असते. किचकट लोकांना कसे प्रकारचे मार्गी लावायचे त्याबद्दल पण नियोजन करण्यात आले आहे. संघटनेच्या नावाखाली अनेक संघटना चालतात. पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतं. पोलीस मित्रांचे कार्यक्रम होतात. अशा वेळेस पोलीस मित्र कुठे दिसत नाहीत आणि गणेशोत्सवात सुद्धा त्यांची मदत आपल्याला होणार आहे. पोलीसचे नाव वापरून गैरकायदेशीर कृत्य करणारे लोकांचे कोणत्याही प्रकारचे त्यांच्या ऍक्टिव्हिटीला इग्नोर आम्ही करणार नाही. परंतु यामध्ये ओव्हरऑल कम्युनिटी पोलिसिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांचे एफर्ट्सला कॉम्प्लिमेंट आणि सप्लिमेंट करायसाठी वेगवेगळे
लोकांची आम्ही मदत घेत असतो. फॉर एक्झाम्पल अंदाजन 400 ते 500 ट्रॅफिक वॉर्डन्स, 1100 अंदाजन होमगार्ड्स आणि जे चांगले लोक आहेत त्यांचे सहकार्य लाभतील यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर प्रयत्न करण्यात आलेली आहे. सर, आता आपण म्हणालात की सगळ्या पुण्यातलं टोळी युद्ध कंट्रोलमध्ये आहे, पण ही गँग जी आहे आंबेगाववरनं सगळी 10-12 मोटरसायकल घेऊन ही मुलं येतात, कुणालाच कशी लक्षात नाही आली. बरोबर आहे, ते जसं मी सांगितले ते गंभीर घटना आहे. त्याबद्दल आम्हाला पण का घटना घडली आणि का अँटिसिपेट होऊ शकली नाही त्याबद्दल आम्हाला पण आत्मपरीक्षण करण्याची गरज होता, ते करण्यात आलेली आहे. कौटुंबिक वादामुळे हे प्रकरण झाल्यामुळे त्यावेळी भौतिक अँटिसिपेट करण्यात अपयश झाला, परंतु त्याचे कारण मेन कौटुंबिक वाद होता हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. परंतु गंभीरता त्याचे कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही आणि अशा प्रकारचे टोली आणि टोलीचे सदस्यांना काय कसे मार्गी लावायचे त्यासाठी दल पूर्णपणे तयार आहे. काल बंडू आंबेडकरने मुलाखत दिली, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की मी शक्तीवर पुन्हा प्रति हल्ला करणार नाही, म्हणजे दावा केला त्यांनी, पण त्यांनी सांगितले की होय सोमनाथ गायकवाडचाही समावेश होता, मग हे टोळी युद्ध नाही का? मी कधी म्हटले कोणताही शब्द ॲडजेक्टिव्स मी देऊ शकत नाही, परंतु जशा आम्ही सांगितले की हो क्रिमिनल एलिमेंटचे वापर यामध्ये कुटुंबाचे सदस्यांनी केलेली आहे, खरी गोष्टी आहे. आणि हे जे क्रिमिनल गँग्स ज्या टोली जे इन्व्हॉल्व्ड होते आणि जे सदस्य होते त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आणि अशा प्रकारचे इतर कोणी टोली डोकावर नाही करतील किंवा केला तर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर जबाब अत्यंत कडक रीतीने देण्यात येईल. पोलीस कर्मचाऱ्यांची नावं घेतली, निलेश साबळे वगैरे वसुंधर म्हणून असा उल्लेख केला, त्यांची पुढे काही चौकशी होणार की नाही? त्याबद्दल आम्हाला सध्या कल्पना नाहीये, ते बघू, ज्यांचे रोल आला ते नक्कीच करण्यात येईल. सर, तुम्ही जेव्हा आलात पहिल्याच दिवशी तुम्ही पुण्यातल्या या सगळ्या गुन्हेगारांची धिंड काढली होती इथे पोलीस आयुक्तालयात, पण तरी पण गजानन मार्गेचे अनेक रील्स आत्ताच्या नजीकच्या काळात खूप सगळे सोशल मीडियावरती येत आहेत आणि त्याचा खास करून जे काही 21-22 वर्षांची मुलं आहेत किंवा जे काही युवक आहेत तर त्यांच्यावरती परिणाम होतो. हे येत आहेत कुठून आणि त्याला कोणी काही निर्बंध घालताना दिसत नाही. काही त्याचे ज्यावेळी ते ऍक्शन झाली होती त्याचे नंतर काही सुधार दिसला होता. ही खरी गोष्टी आहे की काही आठवड्यात 10 दिवसात काही आपत्तीजनक गोष्टी दिसत आहे. कोणीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची प्रयत्न सोशल मीडियाच्या मार्फतीने केला, त्यांना आयडेंटिफाय करून शोधून बाहेर काढून त्यांच्यावर जोरात कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. त्याचे रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर दिसते. यालाच दोन प्रश्न आहे की दहीहंडी वगैरे सगळ्या इव्हेंट होतात त्यावेळी अशा पद्धतीचे रील्स आणि गुंडांचे सगळे इव्हेंट सगळ्या गोष्टी व्हायरल होतात. आता गणपती येत आहेत तर काय प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही परत एकदा पोलिसी खात्यामध्ये काही समज वगैरे देणार आहात का सगळ्या गोष्टी? मी ऑलरेडी आमचे आत्तापर्यंतचे ब्रीफिंगमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्याची प्रयत्न केलेली आहे. कोणता भाषा त्यांचे सोबत वापरायचे आहे त्याचे ते घडलेले घटना अनुषंगाने त्याचे तशा प्रकारचे कारवाई करण्यात येईल. परंतु मी सांगितले कोणताही प्रकारची ग्लोरिफिकेशन क्राईम किंवा क्रिमिनल्सला हे टॉलरेट करणार नाही. काही हद्दीत जे आता आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत ते कॅमेरे बंद पडलेले आहेत आणि जे बाल गुन्हेगार तयार होते जे चौकात बसतात रात्री उशिरापर्यंत बसतात ते कॅमेराचा फेस किंवा खाली किंवा असा वर करतात की जेणेकरून त्यांच्या कोणत्याही फुटेज येणार नाही. त्याच्यावर सर आपण काय ऍक्शन घेणार आहे आणि जे लहान लहान मुलांना 14 ते 25 या वया गटातील मुलांना असा प्रवृत्त करते पैसे देणे किंवा असा तर त्याच्यावर सर आपली काय प्लॅनिंग आहे? बरोबर आहे. जुवेनाईल क्रिमिनल्स पण जे आहे ज्यांचे त्यांना पण आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे आणि कायद्याची तरतुदी अनुषंगाने त्यांचे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजला पण आला घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. ऑलरेडी जसं मी सांगितले 756 जे सिरियस ऑफेंडर्स आहे आणि त्याचे व्यतिरिक्त 1752 इतर लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यांना वेगवेगळे कलमाखाली प्रतिबंधक कारवाई गणपती उत्सवचे काळात करणे गरजेचे आहे. त्यांच्यावर योग्य कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. बरोबर.
सर मायलेज संदर्भात किती गुन्हे एकूण शहरात दाखल आहेत एक बंडाळाला पाठीमागे दाखल होता कशाबद्दल गिरीश महाजनच्या संदर्भामध्ये एकूण किती गुन्हे शहरामध्ये दाखल आहेत त्या प्रकरणात मी सांगितले नो कमेंट्स ते सर गुन्ह्याचं उदात्तीकरण करणाऱ्या पॉलिटिशियन्सवरती कारवाई करणार का? काय गुंडांचं उदात्तीकरण करणाऱ्या पॉलिटिशियन जसं आता एखादा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि उदात्तीकरण करतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जाते. त्या गुंडांना घेऊन मिरवणाऱ्या त्याचा उद्योग करणाऱ्या आपल्याला आम्ही सांगितले जे कोणी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील असतील किंवा अशा प्रकारचे क्रिमिनल्सला ग्लोरीफाय करण्याची प्रयत्न होत असतील तर आवश्यक कारवाई करण्यात येईल. सर गणेश मंडळांना यावर्षी किती पथकांची एका मंडळाला परमिशन आहे आणि त्याच्यामध्ये किती ढोल आणि किती ताशांना परमिशन किती एका मंडळाला किती पथक वाजले? त्याबद्दल वेगवेगळे स्तरावर चर्चा DCP झोन 1 यांनी केलेली आहे आणि या विषयावर जे काही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची आदेश वगैरे आहे त्या अनुषंगाने आमचे स्थानिक पातळीवर त्याच्याबद्दल कारवाई सुरू आहे. वादाचा मुद्दा ठरतो तर साधारणपणे किती ढोल असावेत? आपल्याला कोणताही प्रकारची वाद नाही दिसणार. प्रत्येक मंडळांसोबत वैयक्तिकरित्याने आमचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रभारी अधिकारी संपर्कात आहे. सगळे नियम कायदे तरतुदीचे पालन करून अत्यंत चांगला समन्वयाने ही सगळे होईल अशी आम्ही आपल्याला विश्वास देतो. त्याचबरोबर काही टेक्नॉलॉजीचे वापर आमचे माई सेफ ॲपवर पण करण्यात आलेली आहे. त्यांना पण आपल्याला रिलीज करून त्याचे प्रेस नोट पुढचे काळात देण्यात येईल. एकंदरीत सर्वांना एकदा परत गणेश उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हे सर्व सण उत्सव चांगल्या रीतीने पार पाडतील यासाठी दल पूर्णपणे तयार आहे, सुसज्ज आहे. आपली सर्वांची सहकार्य आणि जनताची सहकार्य लाभेल असा विश्वास आहे. कायदा व सुव्यवस्था शहरात अबाधितच होता आणि अबाधितच राहतील यासाठी दल पूर्णपणे तयार आहे. आपल्या सर्वांना आम्ही मागचे हॉलला आमंत्रित करतो.